1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध सकल ओबीसी समाजामध्ये आक्रोश व्यक्त झाला आहे। शासनाने घेतलेला निर्णय ताबडतोब रद्द करावा अशी भूमिका घेत सकल ओबीसी समाजाच्या वतीनं 8 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी माध्यमांशी बोलताना तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे। हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे। या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातीच्या हक्कांवर गदा येणार असून त्यांना शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घडणार आहे। आज या ठिकाणी एसडीएम कार्यालयामध्ये निवेदन देण्याकरिता उपस्थित असलेले सर्व ओबीसी समाज बांधव, बंधू, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, गेल्या 2 सप्टेंबरला एका संघटित समाजाच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र शासनानं जे खरे ओबीसी आहेत त्यांच्यावर अन्याय होणारा एक जी.आर. पारित केला। तर त्या जी.आर.मध्ये ज्या काही मोघम गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्याला महात्मा ज्योतिराव फुले कलम कसाई असं म्हणत होते, फक्त एक शब्द बदलून, सगळे सोयरे हा शब्द बदलून त्या ठिकाणी नातेवाईक, गावातले लोक असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे आणि तोच खऱ्या अर्थानं या मूळच्या ओबीसी समाजाला घातक आहे। तुमची अपेक्षा काय आहे आता? हा जो जी.आर. शासनानं काढलेला आहे तो ताबडतोब रद्द करण्यात यावा, कारण त्या जी.आर.बद्दल बराचसे संभ्रम आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही ओबीसीवर अन्याय केलेला नाही। आमचे नेते जे सातत्यानं ओबीसी समाजासाठी झगडत असतात ते भुजबळ साहेब म्हणतात की आपल्या ओबीसी समाजावर अन्याय झाला, त्यामुळे आमच्यावर अन्याय कसा झाला नाही ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सकल ओबीसी समाजाला समजावून सांगावं। आणि आमच्या एसडीएम साहेबांना तुम्ही निवेदन दिलं आहे, निवेदनाचा आशय काय होता? निवेदनाचा आशय हाच होता की 2 सप्टेंबरला जो शासनानं मराठा समाजासाठी जी.आर. काढला तो जी.आर. संपूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि ओबीसीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, कारण मुळातच ओबीसीची संख्या 450च्या जवळपास आहे। त्यातही 59 लाख मराठा समाज त्यात आधीच घुसलेला आहे आणि पुन्हा हा जी.आर. काढल्यामुळे जो समाज आणखी याच्यात घुसेल म्हणजे ताटात कमी आहे आणि खाणारे जास्त आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळावं हे आमची भूमिका आहे, पण त्यांचं जे आरक्षण आहे ते सामाजिकदृष्ट्या न देता त्यांना आर्थिकदृष्ट्या जसं EWSमध्ये त्यांना आरक्षण दिलेलंच आहे, त्यांनी त्याच्यावर समाधान मानून आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये। असं जर झालं तर हा ओबीसी समाज तीव्र आंदोलन करण्याशिवाय। या निर्णयाविरुद्ध सकल ओबीसी समाज आक्रमक झाला असून घटनात्मक उल्लंघन अनुच्छेद 15, 4 व 16, 4 याप्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देता येतं। मराठा समाजाचा समावेश हा या तत्वांचा भंग आहे। आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलल्या जाईल। सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हे केवळ राजकीय दबावाखाली जातींचा समावेश आरक्षणात करता येत आहे असं निवेदनात म्हटलं आहे। निवेदनावर विनायक गुल्हाने, श्रीकृष्ण बोळे, किशोर सोनवणे, गजानन बोचरे, जगदीश मारोडकर, अशोक बोळे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जनमत लाईव्ह न्यूज करता संजीव मग यांची रिपोर्ट अकोला।